वसा जनसेवेचा अभिमानाने साजरी करूया। हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा। आपली उपस्थिती आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे। धन्यवाद। अभिमानाचा आणि प्रेरणेचा महासण भागातील समस्त बहुजन बांधवांना मनपात यांच्या वतीने महामानव भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम। शंभर संतोष जोंधळे बुद्ध भीम गीतांचा शानदार कार्यक्रम। विशेष आकर्षण रात्री 12 वाजता भव्य भीम जन्मोत्सव सोहळा, फटाक्यांची दिमागदार आतिषबाजी। 14 एप्रिल भीम जयंती विशेष कार्यक्रम। सकाळी महाराष्ट्र ही पाळणा गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात बुलढाणा नगरीत सध्या महामानवांच्या जयंती उत्सवाचा मोठा उत्सव पाहायला मिळत आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शरद 4 दिवस विविध भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2026च्या माध्यमातून वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी बुलढाणेकरांना मिळणार आहे। बुलढाणा शहरात 11 ते 14 एप्रिल या काळात हा महोत्सव रंगणार आहे। यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आणि प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान। या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे। 11 एप्रिल सायंकाळी 6 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे आनंद शिंदे यांच्या गाण्यांचे कार्यक्रम। 12 एप्रिल सायंकाळी 6 वाजता गांधी भवन येथे विठ्ठल कांगणे यांचे जाहीर व्याख्यान। 13 एप्रिल सायंकाळी 6 वाजता संतोष जोंधळे यांच्या सुरेल कार्यक्रम आणि रात्री 12 वाजता भव्य फटाक्यांची आतिषबाजी। 14 एप्रिल सकाळी 8 वाजता भीम पाळणा, 9 वाजता मोटरसायकल रॅली आणि दुपारी 4 वाजता मुख्य भव्य मिरवणूक। आज या महोत्सवाचा रथाचे भव्य उद्घाटन पार पडले। यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना आणि समाज बांधवांना या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। नक्कीच तर हा 4 दिवसांचा महोत्सव बुलढाण्यात सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत एक नवा उत्साह निर्माण करणारा ठरणार आहे। आपण आवर्जून ज्या जयंतीची वाट पाहतो ते म्हणजे 14 एप्रिल। तर या जयंतीनिमित्त शहर समितीच्या अध्यक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की या जयंतीला आपण 11 एप्रिलला आनंद शिंदे सरांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्यानंतर विठ्ठल कागणे सरांचा कार्यक्रम आहे 12 तारखेला। 13 तारखेला संतोष जोंधळे सरांचा एक कार्यक्रम आहे आणि ही जी रॅली आपल्याला एकदम शांत 14 तारखेला आपली जी दरवर्षीप्रमाणे निघते शांततेत आपल्याला मिरवणूक भव्य मिरवणुकीचं आपण आयोजन केलेलं आहे। तर त्या रॅलीला सगळ्या जणांनी उपस्थित राहायचं आहे। आजच्या दिवसापासून आपण त्याचा शुभारंभ ह्या रथाचं उद्घाटन करून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की आपला देश हा जातीमुक्त झालेला पाहिजे। तर आपण सर्व धर्म समभाव या विचाराने यावेळेसची 14 एप्रिल आपण पार पाडणार आहे। ही जयंती अति उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।